आज आपण मल्टीस्पॅनचा UTR-413 हा डिजिटल टायमरबद्दल, त्याचं वायरिंग आणि पॅरामीटर कसे असतात सेटिंग त्याच्याबद्दल थोडं डिटेलमध्ये बघू. तर UTR-412मध्ये इथं त्याचं वायरिंगचं थोडं बघू आपण. आता वायरिंगमध्ये आलं तर इथं मागच्या साईडला पॉईंट्स दिलेले असतात आणि त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला याच्या साईडला एक स्टिकर लावलेलं आहे त्याच्यामध्ये दिलेलं असतं. ठीक आहे. आता ह्या साईडला जर बघितलं तर तुमचा 1 नंबर आणि 2 नंबरचा पॉईंट दिसतोय. याच्यामध्ये तुम्हाला 100 ते 270 व्होल्ट म्हणजे आपला सिंगल फेज AC सप्लाय द्यायचा आहे. फेज आणि न्यूट्रल 1 आणि 2 नंबरमध्ये. 3 नंबर हा 12 व्होल्ट आउटपुट त्याच्यातून देतो आपल्याला. म्हणजे तुम्हाला सेन्सर वगैरे लावायचं असलं तर किंवा याचाच कॉन्टॅक्ट वापरून आपण ते करू शकतो. त्याच्यानंतर 4 नंबर आणि 5 नंबर. 5 नंबर हा ग्राउंड दिला आहे आणि 4 नंबर इनपुट दिलं आहे. म्हणजे तुम्हाला टायमरला इनपुट देण्यासाठी 5 नंबरमधून वायर काढायची आणि ती तुमच्या एखाद्या सेन्सरमधून किंवा रिलेमधून फिरून वापस तुम्हाला त्याला 4 नंबरमध्ये द्यायचं आहे. म्हणजे जेव्हा 4 नंबरला 5 नंबरचा सप्लाय कनेक्ट होईल तेव्हा तुमचा टायमिंग चालू होईल. या पद्धतीने तुम्हाला याची वायरिंग करायची, बरोबर. त्याच्यानंतर याच्या दुसऱ्या साईडला रिले कॉन्टॅक्ट दिलेले. रिलेमध्ये एक कॉमन दिलेला आहे आणि NONC दिलेले आहेत, बरोबर. म्हणजे तुम्हाला 2 NO 2 NC दिले आणि एक कॉमन दिलेला आहे. ठीक आहे. तर इथं तुम्ही आउटपुट घेऊ शकता तुमच्या टायमरचा. रिले जेव्हा ऑपरेट होतो त्याच्यानुसार तुम्ही याच्यातून आउटपुट घेऊ शकता. त्याच्यानंतर मध्ये एक 7 आणि 8 नंबरचा पॉईंट दिला आहे. 7 आणि 8 नंबर पिन जेव्हा शॉर्ट होती तेव्हा तुमचा जो टायमिंग असेल तो रिसेट होतो. म्हणजे तुम्हाला हार्ड वायरिंगमधून रिसेट करायचा असेल तर तुम्ही हा वापरू शकता. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने याची वायरिंग राहील. तर आणि रिले वगैरे ऑन झालं हे झालं तर तुम्हाला इथं रिलेचा एक सिम्बॉल दिलेला आहे. तर हा तुमचा इथं लाईट लागतो रिले कधी ऑन झाला काय झाला. तर त्याचं सेटिंग आपण थोडं डिटेलमध्ये आता बघू. ठीक आहे. आता इथं हे त्याचं मॅन्युअल दिलेलं आहे. मॅन्युअलमध्ये जर तुम्ही बघितलं तर कोणतं पण डिव्हाइस आहे हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं मॅन्युअल तुम्हाला गरजेचं आहे. आत्ता मी डायग्राम एक्सप्लेन केली तीच तुमची इथं ह्या मॅन्युअलमध्ये दिलेली. ठीक आहे. या पद्धतीने. ठीक आहे. आत्ता मी हे पॉईंट एक्सप्लेन केले हेच त्यांनी डायग्राम मॅन्युअलमध्ये दिलेली. त्याच्यानंतर तुम्हाला पॅरामीटर कसे सेट करायचे याचं डिटेलमध्ये इथं कॉन्फिगरेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथं सुरुवात तुम्हाला कशी करायची तर इथं सुरुवातीला तुम्हाला प्रेस सेट बटन फॉर 10 सेकंड. जर तुम्ही इथं बघितलं तर आपल्याला बटन दिलेलं आहे सेट, स्टार्ट, होल्ड, एंटर, रिसेट, बरोबर. त्यातलं सेट बटन जे दिसतंय आपल्याला हे सेट बटन 10 सेकंदासाठी दाबून धरायचं आहे. त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड आहे तुमचा 25. ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शन आहे. फंक्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळे फंक्शन दिले. ऑन डिले, ऑफ डिले, सायकलिक ऑन, सायकलिक ऑफ, बरोबर. तर याच्यामधलं आता ऑन डिले आणि ऑफ डिलेचं सेटिंग आपण बघणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर एक फंक्शन दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणतं सिलेक्शन करायचं, काय करायचं, त्याच्यानंतर रेंज काय आहे, कशी आहे, तर ते आपण थोडं डिटेलमध्ये आता बघू. डायरेक्ट टायमरवरती ते बघू. ठीक आहे. आता हा माझा टायमर आहे. याला मी इथं सप्लाय दिलेला आहे UTR-413. आता याला सेटिंगमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा सेट बटन आहे, बरोबर. हा सेट बटन आपल्याला काय करायचं आहे, दाबून धरायचं आहे 10 सेकंद. आता 10 सेकंद आल्यानंतर इथं पासवर्ड विचारतोय. परत सेट बटन दाबा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड आपल्याला 25 टाकायचा आहे. ठीक आहे. तर हा इकडे ॲरो घेतला मी. त्याच्यानंतर याला सेट म्हणायचं. ठीक आहे. सेट म्हणले की इथं फंक्शन आलं. परत सेट दाबा. फंक्शनमध्ये तुम्हाला कोणतं फंक्शन पाहिजे, ऑन डिले पाहिजे, ऑफ डिले पाहिजे, ठीक आहे, सायकलिक ऑन पाहिजे, सायकलिक ऑफ पाहिजे. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता मी ऑन डिले ठेवले इथं. ऑन डिलेला सिलेक्ट करून सेट म्हणणार. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये UN1 आलं. UN म्हणजे काय, तुमचं युनिट काय पाहिजे, तर युनिटला आपण सेट करणार. त्याच्यानंतर इथं सेकंद आलं. सेकंद पाहिजे तुम्हाला, मिनिट पाहिजे किंवा हवर पाहिजे, बरोबर. आता मला सेकंदच पाहिजे म्हणून मी काय करणार, सेकंदवर सेट केलं. याला सेकंद सिलेक्ट करून सेट म्हणलं. आणि इथं RG1 आलं. RG1 म्हणजे तुम्हाला रेंज सेट करायची. त्याची रेंज काय असणार आहे, तर 99.99पर्यंत तुमचा टायमर चालेल का 999पर्यंत चालेल का 9.99पर्यंत चालेल. तर ही 3 रेंज दिल्या याच्यामध्ये. तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता आपण 99.99 ठेवू. ठीक आहे. आणि सेट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं DIR आलं. DIR म्हणजे डायरेक्शन. तर तुम्हाला काउंटिंग हे अपपासून करायचं का डाऊनपासून करायचं. ठीक आहे. अप काउंटिंग म्हणजे काय, 0पासून 0 1 2 3 असं चालेल. आणि डाऊन काउंट केलं, समजा तुम्ही 10 सेट पॉईंट दिला 10 सेकंद, तर 10 9 8 7 असं उलटं काउंट करेल. तर आपल्याला सध्या अप काउंटच पाहिजे म्हणून अप सिलेक्ट केला आणि इथं सेट केलं. आता इथं
NEN असं काहीतरी आलं आहे, म्हणजे मेमरी रिटेन असं त्याचा अर्थ आहे. मेमरी रिटेन म्हणजे काय, याच्यामध्ये जर मी सेट केलं तर इथं नो आणि यस असे 2 ऑप्शन येतात. तर यस केलं म्हणजे काय होणार की सपोज तुम्ही 10 सेकंद सेट केलं आहे, 5 सेकंद झाले आणि तुमची लाईट गेली तर तो 5 सेकंद तसाच राहील यस केल्यानंतर. परत लाईट जरी आली तरी 5 सेकंद तसाच राहील आणि परत तुम्ही स्टार्ट कमांड दिली की तिथून चालू होईल. जर तुम्ही नो केलं तर 5 सेकंद ते तुमचे पॉवर ऑन ऑफ जर झाली तर तो रिसेट होऊन जाईल. ठीक आहे, सध्या मी इथं नोच ठेवतो. त्याच्यानंतर आलं पल्स. ठीक आहे, तर तुम्हाला याला ऑन कसं करायचं ते याच्यामध्ये वेगवेगळे कमांड दिले आपल्याला. एक दिली इनेबल. ठीक आहे, त्याच्यानंतर पॉवर ऑन आणि ट्रिगर. ठीक आहे, आता इनेबल म्हणजे काय की तुमचं कंटिन्यू तुम्हाला सप्लाय ऑन पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्याला स्टार्टची कमांड दिली तर स्टार्टची कमांड कंटिन्यू ऑन पाहिजे. जर तुम्ही स्टार्टची कमांड काढून घेतली तर टायमिंग कॅल्क्युलेशन करणंच थांबून जाईल. बरोबर, तुम्हाला ते परत रिसेट करून परत पहिल्यापासून चालू करावं लागेल. म्हणजे तुम्हाला टायमिंग कॅल्क्युलेट करायला कंटिन्यू सप्लाय स्टार्ट बटनला द्यावं लागेल. ठीक आहे, एक्झिट झालं वाटतं. परत आपण आता जास्त वेळ आपण होल्ड केल्यामुळं तो एक्झिट झाला आहे. ठीक आहे, आता परत आपण पासवर्ड टाकून त्याच्यामध्ये एंटर करू एकदा. फंक्शन ऑन डिले, युनिट सेकंद, रेंज 99.99, डायरेक्शन अप. बरोबर, आता आपण होतो मेमरी रिटेन नो. आता आपण पल्समध्ये होतो. पल्समध्ये एक इनेबल आपण बघितलं. त्याच्यानंतर पॉवर ऑन. पॉवर ऑन म्हणजे काय की हा तुमचा पॉवर ऑन झाल्या टायमिंग कॅल्क्युलेट करेल. त्याला स्टार्ट द्यायची कमांड द्यायची गरजच नाही, पण शक्यतो आपण हा पॉवर ऑन वापरत नाही. ठीक आहे, आणखी आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हाच आपण त्याला ऑन करतो. म्हणजे इनेबल किंवा आपण आता हा तिसरा जो आहे हा ट्रिगर. ट्रिगर म्हणजे काय, याला फक्त एक पल्स आली तर तो त्याचं काम चालू करून देईल. ठीक आहे, 10 सेकंद सेट केले, पल्स आली की तो 10 सेकंद कॅल्क्युलेट करेल आणि तुमचा रिले आउटपुट चालू करून देईल. हा झाला तुमचा ट्रिगर. ठीक आहे, आता मी सध्या याला काय करतो, इनेबलवरती ठेवतो आणि सेट करतो, म्हणजे मला कंटिन्यू सप्लाय द्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तर एंटर एक्झिट दाबा, तो तुमचा बाहेर पडून. ठीक आहे, आता याला आपण सप्लाय देऊ. ठीक आहे, स्टार्टचा सप्लाय देऊ इनेबलला. ठीक आहे, सप्लाय कुठे देणार आहे मी, तुमचा इथं जो बघितला. ठीक आहे, आपण बघितलं तर 5 नंबर आणि 4 नंबर मी आता शॉर्ट करतो आहे. तो शॉर्ट केल्यानंतर माझा टायमिंग चालू होईल. ठीक आहे, तर स्टार्ट मी याला सप्लाय देतो आहे आता मागच्या साईडनी. स्टार्ट केल्यानंतर माझा टायमिंग स्टार्ट झाला. मी आता इथं 10 सेकंद सेट केलेलं आहे. ते कसं सेट करायचं ते पण सांगतो. 10 सेकंद सेट झाले, जसंच माझा रिले ऑन झाला आणि मी माझी स्टार्ट कमांड काढून घेतली. काढून घेतल्यानंतर 0 झालं आणि तो रिसेट झाला. बरोबर, तर ह्या पद्धतीने तो इनेबल माझा काम करतो. बरोबर, आता याच्यामध्ये आपण ट्रिगर जर दिलं तर मला फक्त पल्स द्यायची गरज आहे, कंटिन्यू सप्लाय द्यायची गरज नाही राहणार. आणि पॉवर ऑन म्हणजे पॉवर ऑन झाल्या तो ऑन होऊन जाईल. ठीक आहे, आणि मेमरी रिटेन जर आपण यस केलं तर मेमरी रिटेनमध्ये काय होणार, तो पॉवर ऑन ऑफ जरी झाला तरी तुमचा तो आहे तो टायमिंग सेट जशाला तसा राहील. ठीक आहे, आता हा ऑन डिले कसा काम करतो आपण बघितला. ऑन डिले म्हणजे काय की आपण स्टार्ट कमांड दिल्यानंतर तो सायकल टायमिंग कॅल्क्युलेशन कंप्लीट करतो आणि कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला काय देतो, रिले ऑन देतो. आता आपण याला ऑफ डिले सेट करून बघू. ठीक आहे, आता याच्यामध्ये पासवर्ड टाकू आणि ऑफ डिले सेट करू. ठीक आहे, पासवर्ड 25 टाकला, सेट केला. फंक्शनमध्ये आपण याला ऑफ डिले करू, सेट केला. ठीक आहे, आता हा तुमचा युनिट सेकंद झालं, रेंज 99.99 झाली, डायरेक्शन अप झालं, हा इनेबल झाला. ठीक आहे, आणि एक्झिट मी बाहेर आलो. आता फक्त मी ऑफ डिले केलं, बाकी सेटिंग असेल तशी ठेवली. ठीक आहे, आता मी याला जर स्टार्ट कमांड दिली. आता स्टार्ट कमांड कशी देतो आहे मी, तर इथं जी मी वायरिंग केलेली आहे तर याचं 5 नंबर आणि हा 4 नंबर याला मी शॉर्ट करतो आहे. ठीक आहे, शॉर्ट कर. ठीक आहे, हा शॉर्ट केल्या माझं काय झालं, इथं रिले आउटपुट माझं चालू झालं. ठीक आहे, हा ऑफ डिले टायमर आहे. जसं माझं आता टायमिंग कंप्लीट झालं तर माझा रिले बंद झाला. हे तुमचं ऑफ डिलेसारखं काम करतं. ठीक आहे, आता काढून घेतला मी सप्लाय की 0 होऊन गेलं. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने तुमचा ऑफ डिले चालू होतो. म्हणजे जेवढ्या वेळ टायमिंग चालू ठेवलेला आहे तेवढ्या वेळ तो चालू राहतो रिले. ठीक आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट डिव्हाइस बघू. थँक्यू.